महत्त्वाच्या 3.5 मुहूर्तांमधला एक मुहूर्त म्हणजे दसरा. दसरा हा अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी येतो बरं का. नवरात्र आपलं झालं की 9 दिवस नवरात्राचे संपले की 10व्या दिवशी दसरा येतो. दसऱ्यालाच विजयादशमी असं सुद्धा म्हटलं जातं. आता दसऱ्याचं महत्त्व काय आहे? दसरा म्हटलं की सोनं लुटतो हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं, पण दसऱ्याच्या दिवशी सरस्वतीची पूजा करणं ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आता दसरा असेल तर त्या दिवशी काय काय केलं पाहिजे? तर दसऱ्याच्या दिवशी शुचिर्भूत झाल्यानंतर आपण सरस्वतीची पूजा केली पाहिजे. आता सरस्वतीची पूजा करायची म्हणजे कशी करायची? तर एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावर एखादं वस्त्र घालायचं, त्याच्यावर तांदूळाने अष्टदलाची रांगोळी काढायची, त्याच्यावर सरस्वतीची मूर्ती ठेवायची. सरस्वतीची आपण पूजा करतो ती पंचोपचाराने आपण पूजा करू शकतो, म्हणजे गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. पहिल्यांदा गंध पुष्प व्हायचं, नंतर आपट्याची पानं जी आपण आणलेली असतात, कारण दसऱ्याला आपट्याच्या पानाचं महत्त्व जास्त असतं, त्यामुळे आपट्याची पानं व्हायची. नंतर देवीला आपण आरती करायची, तिला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. अशा तऱ्हेने आपण सरस्वतीची पूजा करू शकतो. पूजा करतानाच त्या आपल्या चौरंगावर आपले पुस्तकं असतील, महत्त्वाची काही पुस्तकं असतील, अभ्यासाची लहान मुलांची पुस्तकं असतील, ती आपण तिथे ठेवून सरस्वतीच्या मूर्तीची किंवा फ्रेमची पूजा केली त्याप्रमाणे त्याचीही पूजा केली जाते. तसंच दसऱ्याच्या दिवशी लहान मुलांचा श्री गणेशा काढला जातो. म्हणजे एखादं लहान बाळ असेल की नाही 1 वर्षाचं वगैरे, तर त्याला त्याची आई म्हणा किंवा वडील मांडीवर बसवतात, त्याच्या हातामध्ये पाटी पेन्सिल देतात. त्याच्या हातामध्ये पेन्सिल दिल्यानंतर त्याचा हात हातात धरून त्या हाताने श्री गणेश हे पाटीवर लिहिलं जातं. म्हणजेच अभ्यासाची किंवा शिक्षणाची सुरुवात ही दसऱ्यापासून केली जाते. त्यानंतर सागर संगीत स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. बऱ्याच जणांकडे दसऱ्याच्या दिवशी सवाष्ण ब्राह्मणसुद्धा जेवायला सांगतात बरं का. आमच्याकडे पण दसऱ्याच्या दिवशी सवाष्ण ब्राह्मण जेवायला सांगायची पद्धत आहे. आपण ज्यावेळेला देवाची पूजा करतो त्यावेळेला नवरात्राचं उत्थापन केलं जातं. आता नवरात्राचं उत्थापन करायचं म्हणजे काय? तर आपण जे नवरात्राकरता कलश स्थापना केलेली असते त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे. नंतर जे माळा आपण सोडलेल्या असतात त्या आपण सोडवून खाली आपल्या कलशावर सोडायच्या आणि मुख्य म्हणजे कलशावर तांदूळ टाकल्यानंतर किंवा वाहिल्यानंतर तो कलश थोडासा हलवून ठेवायचा. याला नवरात्राचं उत्थापन केलं असं म्हणतात. त्याचप्रमाणे देवघरामध्ये किंवा त्या तपकामध्ये आपण जर देवीची प्रतिष्ठापना केलेली असेल तर ती देवीसुद्धा आपण आपल्या देवघरात जागच्या जागी ठेवायची असते. आणि हे झाल्यानंतर देवाची आपण पंचोपचारे पूजा करून श्रीखंड म्हणा, पुरणपोळी म्हणा, जो आपण स्वयंपाक केला असेल त्याचा नैवेद्य दाखवला जातो. याशिवाय दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहनाची खरेदी आपण करू शकतो, सोनं नाणं आपण विकत घेऊ शकतो. नवीन कार्यालय किंवा एखादं आपल्याला दुकान उघडायचं असेल, शॉप उघडायचं असेल तर त्याचीसुद्धा खरेदी ह्या दिवशी अगदी आवर्जून केली जाते. आणखीन पूर्वीच्या काळी म्हणजे अजूनही काही ठिकाणी करतात बरं का, दसऱ्याला सीमोल्लंघन केलं जातं. म्हणजे काय की गावाच्या वेशीपर्यंत जायचं आणि तिथून वाचत गाचत आपल्या घरी परत यायचं. पण हल्ली आता काही तसं सीमोल्लंघन केलं जात नाही, परंतु काही काही गावांमध्ये अजूनही सीमोल्लंघन केलं जातं बरं का. मला आठवतं आमच्या घरीसुद्धा सीमोल्लंघन केलं जायचं. म्हणजे आपलं जे नवरात्राचे जे धान्य उगवलेलं असेल की नाही त्यातले एक 4-5 असे धान्य माझे सासरे काढून घ्यायचे आणि माझे सासरे, माझे मिस्टर, दीर वगैरे सगळे घराबाहेर जायचे. सगळ्यांच्या डोक्यावर टोप्या असायच्या आणि नंतर आम्ही दार बंद केल्यानंतर ते यायचे. आल्यानंतर त्यांच्या पायावर दूध पाणी घातलं जायचं, त्यांना ओवाळलं जायचं आणि नंतर ते घरामध्ये यायचे. घरामध्ये आल्यानंतर 2 पाट छान मांडलेले असायचे, त्याच्यावर एखादी शाल वगैरे घातलेली असायची. सासरे आणि दीर त्या पाटांवर बसायचे आणि मग नंतर आम्ही त्यांना ओवाळायचो. आणि ओवाळणं झाल्यानंतर ओवाळणी म्हणून ते आमच्या तबकामध्ये आपट्याची पानं किंवा पैसे किंवा एखादा सोन्याचा दागिना काय जे असेल त्यावेळेला खरेदी केलं असेल ते त्याच्यामध्ये घालायचे. त्यामुळे दसरा हा आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस असायचा, कारण आम्हाला काहीतरी त्या दिवशी मिळायचं. आणि लहानपणीसुद्धा बरं का, म्हणजे ज्यावेळेला मी माहेरी होते त्यावेळेलासुद्धा संध्याकाळच्या वेळेला दसरा हा असाच छान साजरा केला जायचा. आणखीन एक मला आठवतं बरं का, ओवाळणं वगैरे झालं ना की पाटावर एक अशी बाहुली काढलेली असायची तांदळाने आणि तिच्या पोटामध्ये काहीतरी सोन्याची वस्तू ठेवलेली असायची. आणि मग आम्हा मुलांना आपट्याच्या पानाने की अशी त्याला असं तिचं पोट फाडल्यासारखं करायला सांगायचे आणि त्याच्यातनं ती सोन्याची अंगठी निघायची. दरवेळेला वाटायचं की ती अंगठी आपल्याला मिळावी, पण ज्याची अंगठी असायची ते अंगठी घ्यायची. पण ती जी एक मजा असायची ना, ते आपट्याच्या पानाने ते पोट कापणे किंवा हे करणे, खूप मजा यायची त्या दिवशी. अशा तऱ्हेने तो दसरा साजरा केला जायचा. पण त्या बाहुल्याबद्दल मला अशी थोडीशी खात्रीशीर माहिती अजून काही आठवत नाही. तुम्हाला जर त्याची माहिती आठवत असेल तर अभिप्रायामध्ये नक्की मला कळवा.
कारण ह्या आपल्या जुन्या ज्या संस्कृती किंवा जुन्या ज्या आपल्या पद्धती असतात या निदान पुढच्या पिढीला माहिती असाव्यात आणि काय काय आपण लहानपणी मजा केली ती सांगायला पाहिजे नाही का. नंतर हे आपट्याचं म्हणजे आपट्याची पानं घेऊन आपल्या घरातली मोठी माणसं असतात त्यांना ती आपट्याची पानं दिली जायची. आपट्याची पानं म्हणजे सोन्याची पानं ही लहान मुलं मोठ्या माणसांना देतात आणि नंतर वाकून नमस्कार करतात आणि ज्यावेळेला ते नमस्कार करतात तेव्हा भरभरून आशीर्वाद ही मोठी माणसं देत असतात. याच वेळेला नवीन लेक आणि जावई आलेले असतील तर त्यांना बोलवून त्यांच्या घरच्यांना बोलवून सागर संगीत जेवण केलं जायचं आणि त्यांचा दसरा सण साजरा केला जायचा. त्या दिवशी जावयाला ओवाळून लेकीला ओवाळून त्यांना वस्त्र दिलं जायचं आणि जावयाला चांदीचा किंवा सोन्याचं आपट्याचं पान देण्याची पद्धत होती. त्याबरोबर लेकीला तिच्या सासूबाईंना यांनासुद्धा आहेर केला जायचा. असा हा दसरा सण सगळीकडे अतिशय उत्साहाने साजरा पूर्वीही केला जायचा, अजूनही केला जातो. या दसऱ्याच्या निमित्ताने आपले नातेवाईक, मित्रमंडळी, मोठी माणसं, नंतर आपल्या आजूबाजूचे जे शेजारी असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांनाही सोनं देण्याची प्रथा आपल्याकडे अजूनही आहे आणि बऱ्याच जणांकडे ती पाळली जाते. तुम्ही या दसऱ्याला तुमच्या ओळखीच्या लोकांकडे, शेजारी पाजारी किंवा मोठ्या माणसांकडे जाऊन आपल्या गुरुजनांकडे जाऊन नक्की सोनं द्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.